वसमत इथं आमदार राजूभाई नवघरे यांच्या प्रयत्नांतून स्थानिक विकास निधी अंतर्गत डॉक्टर शिराळे यांच्या दवाखान्यासमोरच्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा आणि वृक्षारोपण मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला। वसमत येथील गजानन अपार्टमेंट डॉक्टर लेन वसमत या ठिकाणी 25 लाख रुपये निधीतून प्रभाग क्रमांक 10 गजानन अपार्टमेंट डॉक्टर शिराळे ते परभणी रोड पर्यंतच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या बांधकामाचा लोकार्पण सोहळा आमदार राजूभाई नवघरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये संपन्न झाला। आमदार राजूभाई नवघरे यांच्या प्रयत्नातून स्थानिक विकास निधी अंतर्गत हा रस्ता तयार करण्यात आलाय। हा कार्यक्रम डॉक्टर शिराळे यांच्या दवाखान्यामध्ये पार पडला। यावेळी या नगरातील सर्व नागरिक तसंच महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। त्याचप्रमाणे इतर कामांचं निवेदनही यावेळी महिलांनी आमदार राजूभाई नवघरे यांना दिलं। यावेळी आमदार राजूभाई नवघरे यांनीही निवेदनाला उत्तर देत सर्व कामं करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी माजी नगरसेवक सचिन दगडू यांनी नागरिकांना संबोधित करताना सांगितलं, कसलंही काम सांगा, मी नेहमी काम करण्यास तयार आहे। यावेळी आमदार राजूभाई नवघरे, बाळूमामा ढोरे, बेंडे, रुखीकर, डॉक्टर मसारे, डॉक्टर शिराळे, डॉक्टर देवरे, नगरसेवक सचिन दगडू आदी सर्व डॉक्टर मंडळी तसंच नगरातील सर्व नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। 25 लाख रुपयाच्या सीसी रोडच्या कामानिमित्त लोकार्पण करण्यासाठी आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय राजूभाई नवघरे हे आपल्या एका शब्दाला मान देऊन इथे उपस्थित राहिले। त्यांच्यासोबत आमचे मार्गदर्शक बाळूमामा ढोरे, मित्र विश्वनाथ बेगडे, माऊली बेंडे, मसारे काका या सगळ्यांचं मी प्रथम आमच्या प्रभाग 10च्या नागरिकांकडून स्वागत करतो। आणि हा जो रोड झाला याच्यात सगळ्यात जास्त श्रेय म्हणजे भैयाचं आहे। मागे शिराळे साहेब, हे आपले देवरे साहेब यांना निवेदन दिलं होतं की बा हे खरंच इथं म्हणजे रुग्णाला खूप त्रास व्हायला आणि ही नवीन वस्ती झालेली आहे, तर भैयानं हे रोड तर मंजूर केला, हे रोड झाला बी। अजून बाजूचा जो ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसला सुद्धा आपण मंजुरीसाठी पाठवलं। दत्त डेव्हलपर म्हणजे गजानन अपार्टमेंटपासून दत्त डेव्हलपर आणि दत्त डेव्हलपरपासून परभणी रोड हा सुद्धा रोड पुढच्या महिन्यात नक्की चालू होईल, तो सुद्धा मंजुरीला गेलेला आहे। बाकी अजूनही काही लाईट हायमासचा जे आपण सांगितलं आता महिलांना, त्या हायमाससाठी आपण लवकरच प्रयत्न करू। महिला भगिनी, आज आपल्या इथं या अत्यंत महत्त्वाचा रस्ता ज्याचा पाठपुरावा सातत्यानं आमचे नगरसेवक सचिन दगडू असतील, डॉक्टर देवरे साहेब असतील, डॉक्टर शिराळे सर असतील आणि या तुम्ही पण सगळेजण सातत्यानं येत होते आणि या रस्ता झाला पाहिजे म्हणून मागणी केली होती। आणि आमचे नगरसेवक सचिन दगडू यांनी त्याचा पाठपुरावा करून या रस्त्याचं काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे। आम्ही भूमिपूजनाला येणार होतो आणि यांना मी आधी सांगितलं की काम पूर्ण झाल्यावर मी येतो, म्हणजे काय एखाद्या नारळ फोडतात रस्ताच होत नाही, त्यामुळे झालेल्या नंतर तरी आलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं होईल। त्या पद्धतीनं त्या रस्त्याचं आता लोकार्पण झालेलं आहे। आता आमच्यातल्या सगळ्याच महिला भगिनींना काही निवेदन दिलेले आहे, त्यामध्ये कदममामाचे घर ते शिराळे ज्यांचा दवाखान्याचा रस्ता असेल, गजानन पार्कमधील समोरील रस्ता असेल, पावरलूम ते मुख्य रस्ता पूर्ण करून देण्याबाबत असेल, पाण्याच्या व्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपण एक सती पांगरावून योजना आणलेली, तिचं काम पण पूर्ण झालेलं आहे। पण आता नवीन सिद्धेश्वर धरणावरून जी पाईपलाईन येते त्यामुळे हे सगळे नवीन एरिया त्याच्यामध्ये कव्हर व्हायचे। पुढच्या वर्षभरामध्ये पिण्याच्या पाण्याचा पूर्ण प्रश्न त्या बाबतीमध्ये मिटणार आहे। जनावरांच्या बाजाराच्या बाबतीमध्ये आपण हा जनावरांचा बाजार पुढच्या काळामध्ये मार्केट कमिटीला हस्तांतरित करणार आहे, त्यामुळं जे आता आपल्या एरियामध्ये तो जनावरांचा बाजार होतो तो सुद्धा दादऱ्याच्या पलीकडे मार्केट कमिटीला जागा भेटल्यानंतर कृषी विभागाची तो बाजार तिथं जाणार आहे। त्यामुळे आपले काही छोटे छोटे काही कामं आहेत, त्यासाठी आपण वसमत शहराचा पूर्ण प्लॅन करतोय। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।